आबा लिया ना. मी नाही सहन करायचा, मी नाही सहन करायचा आबा. मामांची गप्प हवा तुम्ही थरथर कापताय. शांत व्हा, शांत व्हा. कसा शांत होऊ सावित्री, सांग ना कसा शांत होऊ. बाहेरचा माणूस येऊन मला काही बोलतो आणि आबा मलाच समजवताय की त्याचं खरं कसं म्हणून. नाही सावित्री नाही, आता मी शांत बसणार नाही. अरे आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण आमचे अधिकार हक्क आहेत ना. सांग सावित्री, पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तू मला साथ देशील ना, माझ्या सोबतीला उभी राहशील ना. नसत असलेले माझे शिक्षक, शालेय शिक्षक आणि नाटकांचे शिक्षक किंवा आयुष्याचा एक नवीन वळण देणारे असे आमचे नाटकाचे गुरु अब्दुल रजाक शहा, मेश्राम मॅडम, यादव सर, बेतनोरे काकाजी यांचा मनपूर्वक आभार. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. मी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम असा पूर्वनियोजित असा खूप डिसिप्लिनरी किंवा प्रत्येक गोष्ट लिहून ठेवावी असा नसतो. आम्ही वेळेवर जे समोर दिसतात त्यांच्या हाताने किंवा जे लोक उपस्थित होतात, आम्ही भरपूर लोकांना बोलवतो. काही येतात ज्या आवर्जून येतात, काही वेळेच्या अभावी येऊ शकत नाही. तर मग आमचा असा म्हणजे वेल प्लॅन नसतो, पण आम्ही प्रयत्न करतो की तो वेल प्लॅन असावा आणि तो आमच्या माध्यमातून एक उत्कृष्ट अशी संहिता तयार होऊन ते तुमच्यापर्यंत यावी. पण असं काहीच नसते. आता मी आभार प्रदर्शन आलो, पण तेही मला माहीत नव्हतं की मलाच आभार प्रदर्शन करायचं आहे. आणि जर असं असतं तर मी तयारी करून आलो असतो. तयारी नसली तरी काही हरकत नाही, जे आहे तेच तुमच्यासमोर मांडणार आहे. हा जो आमचा उद्देश होता तो अजून आम्ही असं म्हणू की आम्ही पहिलं पाऊलही अजून पुढे टाकलं नाही आहे. मी वारंवार सांगतो की ते आम्ही फक्त विद्यार्थ्यांनाच पुस्तकाचं वाटप करणं हे आमचं ध्येय नाही आहे. तर त्यांच्या पुढील आयुष्यात जर त्यांना कुठलीही अडचण असेल, ते 10वी 12वी त्यांना जेई करायचं आहे, नीट करायचं आहे किंवा त्यांना इव्हन फॉरेनसाठी जायचं आहे, शिक्षणासाठी उंच भरारी घ्यायची आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही मदत करू. आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी शक्य होईल तितकं आम्ही इकॉनॉमिकल हेल्प करू, त्यांना मार्गदर्शन करू, त्यांना पाहिजे त्या सवलती आम्ही उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. त्यांना जर कुणाला MPSC UPSC करायचं असेल तर भरपूर असे आमचे मित्र आहेत जे नागपूरला क्लासेस घेतात. काही वाचनालयवाले आमच्या ओळखीचे आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या सोयी उपलब्ध करून देऊ शकतो. तर हे छोटंसं ध्येय, हे पाऊल आम्हाला आता पुढे वाढवायचं आहे. म्हणून आम्ही पुढच्या वर्षीपासून प्रयत्न करू की काही जे 10वी पास होतील किंवा 12वी पास होतील अशा विद्यार्थ्यांना आम्ही जेई किंवा नीटचे क्लासही उपलब्ध करून देऊ शकू, एवढा विश्वास ठेवून हा कार्यक्रम आपल्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हता. असे माझे सगळेच मित्र, बालमित्र असतील, माझे क्लासमेट असतील, माझे नाटक वर्गातील मित्र असतील आणि काही आमच्या या विहार परिसरातील मित्र असतील, आमच्या वस्तीतील मित्र असतील, कनान परिसरातील मित्र असतील, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो.